विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख याला 5 वर्षापूर्वी प्रश्न विचारला होता की विलासराव देशमुखची नसून गांडूची औलाद आहेस का अमित देशमुख। हा प्रश्न अमित देशमुखाला विचारला होता 5 वर्षापूर्वी। या ठिकाणी यूट्यूबवर तो व्हिडिओ आहे। त्याला 4 लाख महाराष्ट्रातील 4 लाख लोकांनी त्याला पाहिलेला आहे। जवळपास काय 1000-2000 कमेंट्स आहेत, त्याच्यावर 3-4 हजार काय लाईक्स आहेत। हा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतोय तो व्हिडिओ आहे। त्याला हा प्रश्न विचारला होता की विलासराव देशमुखांची नसून अमित देशमुख गांडूची औलाद आहेस का। आज मी जाहीर शब्दात स्पष्टपणे सांगतोय की अमित देशमुख हा विलासराव देशमुखची औलादच नाही। अमित देशमुख तू गांडूचीच औलाद आहेस हे स्पष्ट शब्दात मी सांगतोय आणि हे सिद्ध सुद्धा करेन। विलासराव देशमुखांनी काय शेकडो कार्यकर्त्यांना आमदार बनवलं, शेकडो कार्यकर्त्यांना, पण कुणाच्या बायकोकडे वाकड्या नजरेने आमच्या विलासराव देशमुखांनी पाहिलं नाही। या अमित देशमुखाने हा औशाचा आमदार अभिमन्यू पवार याला आमदार बनण्यासाठी मदत केली। बसवराज पाटील मुरुमकर याचा त्याला गेम करायचा होता, काँग्रेसच्याच बसवराज पाटलाचा गेम करायचा होता। त्यामुळं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्याने अभिमन्यू पवारला मदत केली आमदार बनण्यासाठी। त्या मदतीच्या बदल्यात हा अमित देशमुख त्या मदतीच्या बदल्यात त्या अभिमन्यू पवारच्या बायकोला चक धंद्यावर बसवतोय, वेश्याव्यवसाय करायला भाग पडतोय। एवढं नीच कृत्य करतोय। असं नीच कृत्य विलासराव देशमुखची औलाद करू शकत नाही। असं नीच कृत्य एक गांडूचीच औलाद करू शकतो। हे कृत्य करून तू सिद्ध केलास अमित देशमुख, तू गांडूचीच औलाद आहेस। माझ्या गावामध्ये तांबाळा हे माझं गाव आहे। त्या ठिकाणी थांबाळवाडी एक छोटंसं 50-100 घराचं गाव आहे। त्याच्या बाजूला डोंगरामध्ये या अमित देशमुखाने क्लबच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्या ठिकाणी अभिमन्यू पवारची बायकोला त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यास भाग बसवलेला आहे। आणि एवढंच केलं नाही, काँग्रेसच्या मदतीने या अमित देशमुखाने अशी फिल्डिंग लावली की हैदराबाद, कर्नाटक, आंध्रात, तमिळनाडू, तेलंगणा या ठिकाणचे रोज 500 ते 1000 कस्टमर गिराईक, वेश्याव्यवसायाचे गिराईक त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीची फिल्डिंग लावली। या ठिकाणी मी काय फक्त व्हिडिओ बनवतोय नाही, त्या ठिकाणी काय लातूर पोलिसांना माहिती होऊ न देता त्या ठिकाणी चाकूरचं जे प्रशिक्षण केंद्र आहे IPS अधिकाऱ्याचं, तिथल्या IPS अधिकाऱ्याने त्या ठिकाणी रात्री 12 ते 3च्या दरम्यान धाड टाकली। त्या धाडीमध्ये काय 98 लाख रुपये कॅश, 200 गाड्या, 4 व्हीलर गाड्या आणि त्याचबरोबर काय सोनं चांदी एवढ्या वस्तू त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केल्या होत्या। हे पोलीस रेकॉर्ड आहे। त्या ठिकाणी त्यांनी धाड टाकल्यानंतर त्या औरा शहाजनी पोलीस स्टेशनमध्ये त्या जप्त केलेल्या काय कित्येक वस्तू त्या ठिकाणी, हे सगळे 98 लाख रुपये, 200 गाड्या, हे सगळं जप्ती त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचं हे प्रकरण आहे। हे मी फक्त सांगतोय असं नाही आहे। एवढं नीच करत अमित देशमुख तर करतोय। एका आमचा औसा आमदार आहे, औसाचा विधानसभा मतदारसंघ आहे, एका आमदाराच्या बायकोला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडायला तुला लाज वाटली नाही। आमच्या विलासराव देशमुखांनी कधी कोणत्या बाईकडे शेकडो लोकांना त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांनी आमदार बनवलं, पण त्यांच्या बायकाकडे कधी वाकड्या नजरेने बघितलं नाही। तू काँग्रेसच्याच एका बसवराज पाटलाचा गेम करण्यासाठी त्या भाजपच्या अभिमन्यू पवारला आमदार केला आणि त्या तुला आमदार बनवले। त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्या आमदार अभिमन्यू पवारच्या बायकोला तू माझ्या गावामध्ये आणून वेश्याव्यवसायाला बसवतोस। लाज वाटत नाही तुला अमित देशमुख? माणसाची औलाद नाहीस तू, गांडूचीच औलाद आहेस तू अमित देशमुख।